नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याची दीपमाळ कशी करायची ते. तर आता नवरात्रही सुरू होईल, तर त्यासाठी आधी मी तुम्हाला देवी पुढे वाहण्यासाठी मोगऱ्याची जी फुलं करून दाखवली होती त्याचा व्हिडिओ अजून कोणी बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ सेक्शनमध्ये बघून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मोगऱ्याच्या फुलांची लिंक जोडून देईन. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याची दीपमाळ कशी करायची ते. तर त्यासाठी इथे मी 6 नंबरचे मणी घेतलेले आहेत. 6 नंबरचे मोती कलरचे मणी, केशरी मणी, पिवळे मणी आणि हे जे लाल मणी दिसत आहेत ते 5 नंबरचे मणी घेतलेले आहेत ज्योत दाखवण्यासाठी. तर आज आपण बघूया दीपमाळ कशी करायची ते. ह्या मण्यांसाठी मी 50 नंबरचा तंगूस धागा घेतला आहे, सुई घेतली आहे, धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे, धागा कट करण्यासाठी कैची. एवढं साहित्य आपल्याला दीपमाळ करण्यासाठी लागेल. तर आता आपण सुरुवात करूया दीपमाळ कशी करायची त्याला. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ सेव्ह करा म्हणजे तुम्हाला तो मागे पुढे बघता येईल. आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. तर आता आपण बघूया दीपमाळ कशी करायची. सुरुवातीला धाग्यामध्ये 4 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढायचा. 4 मण्याचं चौकोनाचं डिझाईन असणार आहे दीपमाळ करण्यासाठी. हा चौकोन झाला. आता या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर इथे आता इथे 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच मणीतून जिथून धागा निघालेला आहे त्या मणीतून धागा बाहेर काढायचा. अशा प्रकारे हा दुसरा चौकोन तयार झालेला आहे. आता परत या 1 2 3 4 चारही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे आणि ह्या मणीपर्यंत तो घेऊन यायचा आहे. ह्या चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर ह्या साईडच्या मणीतून धागा काढलेला आहे बाहेर आणि धाग्यामध्ये 3 मणी ओवून घेतलेले आहेत. आता इथे परत तिसरा चौकोन तयार करायचा आहे आणि चारही मण्यांमधून परत एकदा धागा फिरवायचा. हे आपला बेस असल्यामुळे मण्यांमधून धागा फिरवणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे बेस हा घट्ट राहतो. आता ह्या चारही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. आता ही 3 चौकोनाची पट्टी तयार झालेली आहे. आता ह्या शेवटच्या चौकोनातून धागा फिरवून घेतल्यानंतर या एका वरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. 3 मोती कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. हे बघा. आता काय करायचं तर 1 2 3 मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. तीन मण्यांमधून धागा फिरवून घेतलेला आहे. आता इकडे आपल्याला एक चौकोन वाढवायचा आहे. खालचे 3 मण्यांची पट्टी दिसते तुम्हाला, ही 3 मण्यांची पट्टी आता आपण वरची साईड करत आहोत. तर इकडे एक चौकोन केला. आता ह्या साईडला एक चौकोन वाढवायचा आहे. तर त्यामुळे इथून धागा काढून घेतलेला आहे. आता धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच मणीतून जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे.
म्हणजे इकडचा एक चौकोन वाढेल. आता हा धागा जो आपण चौकोन वाढवलेला आहे त्या चौकोनातून धागा फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे वाढवलेला जो चौकोन आहे तो असा लूज होणार नाही, लूज राहणार नाही, म्हणून तिथूनही धागा फिरवून घ्यायचा आहे. आता या 4 मण्यांमधून धागा फिरवून घेतला. तोच धागा आपल्याला समोर सरकवायचा आहे. म्हणजेच आता हे बघा, हा चौकोन वाढवलेला आहे, इथपर्यंत धागा आला आहे बाहेर, तर हाच धागा 1 आणि 2 ह्या 2 मण्यांमधून बाहेर काढायचा आहे. हे बघा, हे वरचे 2 झालेले चौकोन. आता इथे आपल्याला परत एक चौकोन करायचं आहे, त्यामुळे 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 इकडे हे 2 मणी आहेत म्हणून धाग्यामध्ये 2च मणी घेतलेत चौकोन होण्यासाठी. ओके, आता हे 2 मणी आहेत, या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. म्हणजेच हा धागा निघालेला मणी आणि हा एक वरचा मणी, ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यावर इकडे एक चौकोन तयार होईल. परत धागा पुढच्या एका मणीमधून बाहेर काढायचा. हे बघा, आता इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे, म्हणजे तिकडचा चौकोन तयार होईल. 1 2 ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा, म्हणजे इकडे हा चौकोन तयार होईल. 2 मण्यांमधून धागा बाहेर काढला. आता काय करायचं, हा जो चौकोन आपण केला आहे, जसं इथे एक चौकोन वाढवलेला आहे त्याचप्रमाणे ह्या साईडला वाढवायचा आहे. तर ह्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 मणी ओवून घ्यायचे. 3 घेतले कारण इकडचा हा एक मणी आहे ऑलरेडी, त्यामुळे चौकोन होण्यासाठी 3च मणी ओवून घेतलेले आहेत. आता ह्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा की इकडचा हा चौकोन वाढलेला आहे. 2 पट्ट्या झाल्या आपल्या चौकोनाच्या. आता हा जो वाढवलेला चौकोन आहे त्या चौकोनातून धागा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे वाढवलेला चौकोन लूज राहणार नाही. ही मोत्यांची दीपमाळ केल्यानंतर खूपच सुंदर दिसते. एरवीही तुम्ही हॉलमध्ये वॉल हँगिंग किंवा वॉलपीस म्हणूनही ही दीपमाळ लावू शकता. आता या वरच्या एका मणीमधून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे परत चौकोन करायचा आहे, त्यासाठी 3 मणी ओवून घ्यायचे. धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे. हा एक मणी असल्यामुळे 3 मणी ओवून घ्यायचे. जे बिगिनर आहेत, जे मोत्यांच्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे, अगदी त्यांना समजेल अशा भाषेत मी सांगते आहे की किती मणी घेतल्यानंतर चौकोन होईल, कुठे 2 मणी, कुठे 3 मणी लागतील, त्यासाठी मी हे सांगत आहे. ओके, तर आता इकडचा चौकोन होण्यासाठी 3 मणी घेतलेत. आता ह्या एका मणीतूनच धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे इकडचा चौकोन तयार होईल. आता परत काय करायचं आहे, तर ह्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या. एका मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर जसं आपण खाली वाढवलेला आहे त्याचप्रमाणे इथे पण वाढवायचं आहे. 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मणीतूनच धागा बाहेर काढायचा आहे की हा चौकोन तयार होईल. 3 मणी घेऊन एका मणीतून काढला म्हणजे चौकोन तयार होईल. आता ह्या वाढवलेल्या चौकोनातून धागा फिरवून घ्यायचा आहे. धागा फिरवून घेतल्यानंतर ह्या 1 2 आणि 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. एका मणीतून काढला, दुसऱ्या मणीतून
ह्या 3 मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। हा चौकोन झाल्यानंतर 1 2 3 3 1 2 3 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा होता, तो इथपर्यंत घेतलेला आहे। आता परत काय करायचं आहे, धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे इथे हा चौकोन तयार होईल। परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आता आपल्याला एक मोती कलरचा मणी आणि एक केशरी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे। मोती कलरचा मणी, केशरी मणी 2 मणी ओवून घेतल्यानंतर या 1 2 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। बघा का 1 2 3 3 चौकोन झाल्यानंतर केशरी मणी ॲड करायचा आहे। आता 1 2 2 मण्यांमधून धागा बाहेर काढूया आणि इथे परत जसं आपण हे 3 चौकोन केलेले आहेत त्याचप्रमाणे इकडचे चौकोन करून घ्यायचे आहेत। तर इथे जसे केलेत तसेच इथे करून घेऊया 3 चौकोन। हे बघा इकडचे हे 2 चौकोन केलेले आहेत। तिसरा चौकोन कसा करायचा आहे, तर जसं हे इकडे वाढवलेलं आहे त्याचप्रमाणे इथे वाढवायचं आहे। या एका मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर 3 मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे हा इकडचा एक चौकोन वाढेल। आता या वाढलेल्या चौकोनातून धागा फिरवून घ्यायचा आहे। आता या एका वाढलेल्या चौकोनातून धागा फिरवून घेतल्यानंतर या एका वरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे आता आपल्याला ज्योत तयार करायची आहे, त्यामुळे धाग्यामध्ये 4 पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे। 4 पिवळ्या कलरचे मणी ओवून घेऊन जिथून धागा निघालाय त्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। आता ह्या 4ही मण्यांमधून एकदा धागा फिरवून घेऊया, म्हणजे हे सर्कल, हे जे 5 मण्यांचं सर्कल झालेलं आहे ते व्यवस्थित घट्ट बसेल। आता वरच्या 2 पिवळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे एक पिवळ्या कलरचा मणी आणि एक लाल कलरचा 5 नंबरचा, मी तुम्हाला मागाशी सांगायला विसरले, इथे हे 5 नंबरचे पिवळ्या कलरचे मणीही आपल्याला थोडेफार लागतील। 5 नंबरचा पिवळ्या कलरचा हा मणी घेतला आहे आणि हा लाल कलरचा 5 नंबरचा, दोन्हीही 5 नंबरचे मणी घेतलेले आहेत। आता हा लाल मणी सोडून द्यायचा आहे, एका पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। धागा खेचून घ्यायचा आहे असा आणि इथून ह्या मणीतून धागा निघालेला होता, तर आता हा धागा खेचून घेतल्यानंतर त्याच्या बाजूच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा, परत खालच्या एका पिवळ्या मणीतूनही धागा बाहेर काढायचा आहे। हे बघा अशा प्रकारे इथेही छान अशी ज्योत तयार झालेली आहे। आता हाच धागा आपल्याला ह्या कॉर्नरच्या मणीपर्यंत घेऊन यायचा आहे। तर तो कसा घेऊन येणार, तर असा सरळ काढू नका, अशी सुई सरळ घेऊ नका, प्रत्येक मधल्या मण्यांमधून धागा काढत आणायचा आहे। अशा मधल्या मण्यांमधून काढत काढत ह्या चौकोनाचा जो वरचा मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे। आता या वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर 4 मणी पिवळ्या कलरचे ओवून घ्यायचे आणि ह्याच मणीतून धागा परत बाहेर काढायचा आहे। हे 5 मण्यांचं सर्कल झालं। आता जे आपण ॲड केले होते 4 मणी, त्यातून धागा एकदा फिरवून घेऊया। धागा व्यवस्थित घट्ट असा ओढून घेतला की मोत्याची रांगोळी कुठलीही असो ही व्यवस्थित चांगली येते आणि चांगली दिसते पण।
वरच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। इथे आता एक पिवळ्या कलरचा मणी, एक लाल कलरचा मणी। मणी जसे तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। इथे जर असं ऑरेंज किंवा केशरी मणी घेतलेले आहे त्या जागी तुम्ही लाल मणीही घेऊ शकता, लाल मरून कलरचा मणी। जसे तुम्हाला मणी आवडतील तसे तुम्ही कॉम्बिनेशन घ्या। हा लाल कलरचा मणी सोडून द्यायचा आहे, पिवळ्या मणीतून धागा खेचून घ्यायचा आहे खालच्या दिशेने आणि इथून धागा निघालेला होता, या मणीतून निघालेला आता ह्या मणीतून खाली काढून घ्यायचा। ह्या पिवळ्या कलरच्या 2 मण्यांमधून धागा खाली काढून घ्यायचा आहे। 2 ज्योत तयार झालेल्या आहेत। आता मधला भाग करायचा आहे आपल्याला, त्यामुळे केशरी जो मणी आहे तिथे सुई घेऊन यायची आहे, किंवा आधी आपण बेस करूया आणि मग वरचा भाग करूया। ओके, तर हा जो खालचे आपण 3 चौकोन केलेले होते त्याला आता आपण एक बेस करणार आहोत। तर हा जो चौकोन आहे ह्या चौकोनाचा हा जो खालचा मणी आहे तिथपर्यंत सुई धागा घेऊन यायचा आहे। प्रत्येक मणीतून काढून घेऊन या ह्या मणीपर्यंत। आता खालच्या चौकोनाच्या एका मणीतून धागा बाहेर काढलेला आहे। तुम्हाला जसं सोयीस्कर वाटतं ह्या चौकोनातून किंवा ह्या, पण फक्त कॉर्नरच्या चौकोनाच्या मणीतूनच धागा बाहेर काढायचा आहे। ह्या काढला तरीही चालेल, ह्या काढला तरीही चालेल। ओके, तर ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे 3 केशरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। आता ह्या वाढलेल्या 3 मणीतून धागा फिरवून घेऊया। हे हा चौकोन तयार झालेला आहे। 3 केशरी मणी, एक मोती कलरचा मणी। तीन केशरी मणीमधून धागा फिरवला, ह्या मोती कलरच्या मणीमधूनही धागा काढून घेऊया आणि हा जो एक केशरी मणी आहे ह्यातूनही धागा काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला 3 केशरी मणी ओवून घ्यायचे। स्टँड करतोय आपण, तर स्टँडसाठी केशरी मणीच वापरणार आहोत। 3 केशरी मणी ओवून घेतलेत। हा एक मणी आहे, तर चौकोन होण्यासाठी 3 मणी ओवून घेतलेत। या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे हा चौकोन तयार करायचा आहे। आता ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया। वाढलेल्या चौकोनाचं म्हणजे वाढलेल्या आपण जो वाढवलेला आहे चौकोन त्या मणीतून धागा फिरवून घ्यायचा आहे। धागा फिरवून घेतल्यानंतर ह्या 1, 2 आणि 2 केशरी मणी, एक मोती मणी, अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। या मोती कलरच्या मणीतून दीपमाळ करताना सहसा मोठाच धागा यूज करा, म्हणजे कुठे जास्त गाठी दिसणार नाहीत। या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 2 केशरी मणी ओवून घ्यायचे आणि हा केशरी आणि हा मोती कलरचा आणि पुढचा एक मोती कलरचा, अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। ओके, परत धाग्यामध्ये 2 केशरी मणी ओवून घ्यायचे, 1, 2 म्हणजे एक केशरी मणी, एक मोती कलरचा मणी, 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। आता ह्या एका केशरी मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे 3 मणी ओवून घ्यायचे। एक मणी आपल्याकडे ऑलरेडी आहे, हा कॉर्नरचा, त्यामुळे चौकोन होण्यासाठी 3च मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। आता हा जो वाढलेला चौकोन आहे ह्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे।
धागा फिरवून घेतल्यानंतर हा जो खालचा मणी आहे केशरी मणी, त्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 3 केशरी मणी ओवून घ्यायचे। 3 केशरी मणी ओवून घेतल्यावर ह्या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। आता 1 2 3 4 म्हणजेच या चौकोनाचे 3 मणी 1 2 3 आणि हा इकडचा चौथा, ह्या चौकोनाचा हा चौथा, म्हणजे 1 2 3 4 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 2 केशरी मणी ओवून घ्यायचे। आता सेम, आता इथे काही वाढवायचं वगैरे नाही आहे, जशी वरची पट्टी आहे तशीच खालची करायची आहे। 1 2 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे, चौकोन जर आहे। आता पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घेतला, इथे परत 2 मणी ओवून इकडचा चौकोन तयार करायचा आहे। तर हे 2 केलेले आहेत आपण, उरलेले 3 करून घेऊया। 1 2 3 जसे केलेले आहेत तसेच खाली 3 करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे हा स्टँडही झालेला आहे। 2 पट्टीचा हा स्टँड आहे। आता हा स्टँड झाल्यानंतर हा जो वरचा केशरी मणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आहे। जर तुमचा धागा असा उरलेला असेल भरपूर तर मण्यांमधून काढत आणत इथे ही पट्टी, हा स्टँड झाला की नाही की इथे गाठ मारल्यानंतर धागा प्रत्येक मणीतून काढून आणून ह्या केशरी मणीपर्यंत घेऊन यायचं आहे। प्रत्येक ठिकाणी गाठी मारत बसू नका, लांब असाच धागा घ्या करताना। आणि जोडायचा कुठून, तर जिथून धागा सुरुवातीला जोडलेला आहे ती एकच साईड धागा जोडण्याची ठेवायची आणि म्हणजे हे आपल्याला असं पुढच्या साईडला असं वापरता येतं, इथे कुठेही गाठ दिसत नाही। ओके, तर ह्या एका केशरी मणीमधून धागा बाहेर काढलेला आहे। इथे आता 3 केशरी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या एकाच केशरी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। धागा मोठा घेतल्यामुळे थोडं दाखवायला अवघड जातं, पण आपण स्वतः करतो तेव्हा होऊन जातं पटापट। आता हा जो चौकोन झालेला आहे या चौकोनातून एकदा या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे। 4 मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर परत धाग्यामध्ये 3 केशरी मणी ओवून घ्यायचे आणि या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढला होता आणि तिथे 3 मणी ओवून घेतले होते। आता इथे एक चौकोन तयार झालेला आहे, बरोबर। आता ह्या चौकोनातून परत एकदा धागा फिरवून घेऊया। ह्या चौकोनातून ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर या वरच्या एका मणीतून धागा बाहेर आलेला आहे आणि धाग्यामध्ये एक केशरी मणी, एक मोती मणी, एक केशरी मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे। ह्या तिसरा चौकोन होईल। आता परत एकदा या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया। ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर वरच्या एका मोती कलरच्या मणीतून धागा बाहेर आलेला आहे। इथे आता 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे। ही मधली आपण साखळी तयार केलेली आहे, चैन तयार केलेली आहे। एकावर एक दीपस्तंभ जसे असतात, दीपमाळ जशी असते त्याचप्रमाणे आपण असे एकावर एक अशा ह्या पणत्या तयार करत जाणार आहोत। ओके, आता ही एक झाली पणती आपली। आता दुसरी करणार आहोत। तर धाग्यामध्ये 3 मणी ओवून घेतले। आता ह्या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे की इथे हा चौकोन तयार झाला। आता इथे सुद्धा आपण खाली जशी पणती केलेली आहे, दिवा केलेला आहे, तसाच आता वरती करायचा आहे। आता या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया। आता या एका कॉर्नरच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे। आता आपण मोती कलरचेच मणी ओवून घेणार आहोत। इथे बघा कसं सुरुवातीला 1 2 3 चौकोन केले होते, तसंच आता आपण वरती करणार आहोत।
आता ह्या एका मणीतूनच धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे इकडचा हा चौकोन वाढेल. आता काय करायचं आहे, जसं खाली केलेलं आहे तसंच या चौकोनातून ह्या चारही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. तर तो आपण फिरवून घेऊया. हा चौकोन झाल्यानंतर ह्या मणीतून धागा बाहेर काढलेला आहे मधल्या. आता हा कॉर्नरचा जो मणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आणि इकडचा परत चौकोन वाढवायचा आहे. परत इथे 3 मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. ओके. आता ह्या परत चारही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर या एका मणीतून धागा बाहेर काढलेला आहे. इथे आता 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच मणीतून धागा परत बाहेर काढायचा आहे. आता हा जो कॉर्नरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा. हा असा चौकोन धरून ठेवला आणि धागा घट्ट ओढायचा आहे, म्हणजे व्यवस्थित बसतं. आता इथे 1 मणी आहे, इथे आता 3 मणी ओवून घ्यायचे चौकोन होण्यासाठी. 3 मणी ओवून घेतल्यानंतर ह्या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे कॉर्नरच्या. आता हा एक चौकोन इथे वाढला. जसं आपण खाली गेलो होतं सेम स्टेप वरती करायची आहे. आता ह्या वाढलेल्या चौकोनातून धागा फिरवून घेऊया. ह्या चारही मण्यांमधून धागा फिरवून घेऊन 1 2 या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. इथे 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा धागा निघालेला मणी आणि हा वरचा 1 मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा, म्हणजे हा चौकोन तयार होईल. 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता परत पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 2 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि हा एक वरचा मणी या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा की चौकोन तयार होईल. ओके. आता आपल्याला इकडचा एक चौकोन वाढवायचा आहे, त्यामुळे हा जो चौकोन आहे त्यातला हा जो कॉर्नरचा मणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता हा जो चौकोन वाढवलेला आहे त्या चौकोनातून धागा फिरवून घेऊया. आता ह्या चौकोनातून धागा फिरवून घेतल्यानंतर वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा की चौकोन होईल. ओके. आता काय करायचं, तर हा जो कॉर्नरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 मणी ओवून घ्यायचे. आता इथे एक चौकोन वाढवायचा आहे, तर धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता हा जो वाढवलेला चौकोन आहे ह्यातून धागा फिरवून घेऊया. 1 2 आणि 3 मण्यातून धागा फिरवून घेऊया. ह्या 1 2 3 मण्यातून धागा बाहेर काढल्यानंतर सरळ हा 1 आणि 2 या 2 मण्यातूनही काढून घ्यायचा आहे. ह्या 1 2 3 मण्यातून काढल्यानंतर 1 2 पुढच्या या 2 मण्यातूनही धागा बाहेर काढायचा आहे आणि इथपर्यंत घेऊन यायचं आहे, ह्या मणीपर्यंत आणि इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे. 2 मणी ओवून घेतल्यानंतर धागा निघालेला मणी आणि हा मणी या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा. दोन मण्यांमधून धागा बाहेर काढला. आता परत पुढच्या एका मणीतूनही धागा बाहेर काढायचा आणि इथे आता एक मोती मणी घ्यायचा आहे आणि एक केशरी मणी घ्यायचा आहे.
2 मणी ओवून घेतले. आता 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. परत धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. जसं आपण खाली केलेलं आहे सेम स्टेप वरती करायची आहे. आता इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला आणि हा मागचा, ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता एका कॉर्नरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 मणी ओवून घ्यायचे. 3 मणी ओवून घेतल्यानंतर या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा, म्हणजे इकडे चौकोन होईल. आता या चौकोनातून 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून 4 मणी ओवून घ्यायचे. धाग्यामध्ये 4 मणी ओवून घ्यायचे पिवळ्या कलरचे आणि या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे मोती कलरच्या. जसं आपण खाली ज्योत केली त्याचप्रमाणे वर करणार आहोत. आता हे सर्कल झालं आहे बरोबर 5 मण्यांचं. आता ह्या 5ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. ह्या 5ही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर एक पिवळा आणि एक लाल असे 2 मणी हे 5 नंबरचे ओवून घ्यायचे. लाल मणी सोडून द्यायचा आहे. पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा, असा खालच्या दिशेने खेचून घ्यायचा आहे आणि इथून आपण ह्या 2 मण्यातून काढलेला होता धागा सुरुवातीला. आता हे 2 मणी केल्यानंतर हा धागा खेचून घेतल्यानंतर ह्या मणीतून आणि त्याच्या खालच्या एका पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आणि आता ही एक ज्योत झाली. आता ही कॉर्नरची ह्या साईडची इथे करून घ्यायची. जशी आपण इथे केली त्याचप्रमाणे इथे करून घ्यायची आहे. तर असंच हे पूर्ण आपल्याला वाढवायचं आहे. आता हे केल्यानंतर मण्यांमधून काढत धागा आणा आणि ह्या वरच्या टोकाच्या मणीपर्यंत तो आणा आणि जशी इथे ज्योत दाखवली आहे तशीच इथे करून घ्या. आणि हे जे मधल्या साखळ्या 1 2 3 केलेल्या आहेत तशाच इथे 1 2 3 साखळ्या करायच्या आहेत. परत दुसरी पणती करायची. अशा एकूण आपल्याला 5 पणत्या करायच्या आहेत. हे बघा, हे मी एक सॅम्पल म्हणून केलेलं आहे. हे 3च केलेले आहेत. हे अजूनही वाढवायचं आहे, तर असंच वाढवायचं आहे समोर. हे आपण 2 केलेले आहेत आणि ही तिसरी. जशी खाली वाढवली होती तशीच वर वाढवलेली आहे. असंच सगळं करत जायचं आहे. ह्या पणत्या एकूण 4 करायच्या आहेत. 5व्या पणतीला कसं आणि काय करायचं ते बघूया. पण आता हे 2 केलेल्या आहेत. आता ही मधली एक साखळी तुम्ही करा, ही पणती करा, अजून एक पणती करा आणि 5वी पणती कशी करायची हे बघूया. तोपर्यंत हे उरलेले हे 2 झालेले आहेत. अजून 2 पणत्या करून घेऊया. सेम असंच करत जायचं आहे. आता ह्या 5 पणत्या मी करून घेतलेल्या आहेत. ह्या 2 आपण केलेल्या होत्या, 2 सांगितल्या होत्या. तर म्हणजे 2 न करता 3 करायच्या आहेत. पण कसं करायचं आहे तर शेवटची जी पणती आहे ही साखळी न करता फक्त ह्या केशरी मण्यापर्यंतच ही लाईन करायची आहे. तर एकूण 1 2 3 4 आणि 5 अशा 5 पणत्या करून घ्यायच्या आहेत. आणि ह्या केशरी मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. मधल्या केशरी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे एक मोती कलरचा मणी, एक केशरी मणी आणि एक मोती मणी असे एकूण 3 मणी ओवून घ्यायचे. ह्या माळेला आता आपण साखळी करणार आहोत हँगिंगसाठी. 3 मणी ओवून घेतल्यानंतर ह्या एकाच केशरी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता हा जो चौकोन तयार झालेला आहे त्या चौकोनातून त्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे आणि असाच धागा प्रत्येक चौकोनाला आता फिरवून घ्यायचा आहे.
या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया। आता परत धागा हा केशरी मणीतून बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये मोती कलरचा मणी, केशरी मणी आणि मोती मणी असे 3 मणी परत ओवून घ्यायचे आहेत आणि ह्याच एका केशरी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे की हा चौकोन तयार होईल। आता परत या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपल्याला जेवढं तुम्हाला पाहिजे साखळी मोठी तेवढी साखळी करत जायचं आहे। आणि हे जे दिवे आपण केलेले आहेत, या पणत्याच्या केलेल्या आहेत, याही तुम्हाला अजून थोड्या म्हणजे अजून ॲडिशनल करायच्या असतील तरी देखील तुम्ही करू शकता। आता हे बघा, या 4ही मण्यांमधून मी धागा फिरवून घेतलेला आहे। या आता केशरी मणीतून काढायचा आणि इथे परत एक मोती मणी, एक केशरी मणी आणि परत एक मोती मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे। ही दीपमाळ आता घटस्थापना आहे, तर घटाच्या बाजूला जर कोणी म्हणजे कलश वगैरे घट वगैरे बसवत असेल तर त्याच्या बाजूला ही दीपमाळ लावून खूप सुंदर अशी दिसते लावली की। तर तुम्ही नक्की ट्राय करा, या नवरात्रात ही दीपमाळ लावा आणि इतर दिवशीही आपण ही वॉल हँगिंग किंवा वॉल पीस म्हणूनही घरात लावू शकतो। ही कोणाला बर्थडे गिफ्ट देण्यासाठीही किंवा लग्नाचं ॲनिव्हर्सरी वगैरे असते, कोणालाही गिफ्ट देता येते। पूजा फंक्शनला जातो आपण, तिथेही गिफ्ट देऊ शकतो। आता अशाच प्रकारे ही साखळी आपल्याला वाढवत न्यायची आहे। ओके, जसं आपण आता एक मोती, एक केशरी, एक मोती असे मणी ओवून जसं केलेले आहेत चौकोन, त्याचप्रमाणे वर करायचं आहे। जेवढं तुम्हाला उंची पाहिजे असेल लांबण ह्याची दीपमाळेची उंची जेवढी तुम्हाला ठेवायची असेल तेवढी तुम्ही साखळी वाढवत जायचं आहे। ओके, तर ही साखळी आपण करून घेऊया। तर ही साखळी मी एकूण 17 चौकोनांची करून घेतलेली आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 तुम्हाला जेवढी ह्याची लेंथ ठेवायची असेल तेवढी ही साखळी तुम्ही लांब करू शकता। ओके, तर हे चौकोन कसे करायचे हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आता समजा आपला हा धागा इथून निघालेला आहे, तर इथे 3 मणी ओवून घेऊन परत इथूनच सुई घालायची अशी। धाग्याचं तोंड इकडे आलेलं आहे तर सुई अशीच घालायची म्हणजे चौकोन तयार होईल। ओके, आता आपल्याला ह्या दीपमाळीला हुक करायचं आहे अडकवण्यासाठी, तर त्यासाठी इथे मी 2 मोती कलरचे मणी, 2 केशरी मणी, परत 2 मोती मणी, परत 2 केशरी आणि परत 2 मोती मणी असे मणी ओवून घेतलेले आहेत। एकूण हे मणी 2 2 4 5 6 7 8 9 आणि 10 मणी एकूण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहेत। आता ह्या केशरी मणीतून धागा निघालेला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढायचा आहे। अशा पद्धतीने हे असं हुक तयार होईल। आता हे जे हुक तयार झालेलं आहे त्या पूर्ण या सगळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे हे हुक घट्ट बसेल। ओके, अशा पद्धतीने हे हुकही आपण करून घेतलेलं आहे। आता ह्या केशरी मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर परत खालच्या 2-3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि गाठ बांधायची। धागा जॉईंट करताना जिथून गाठीचा भाग आहे त्याच साईडने कधीही धागा जोडून घ्या, म्हणजे दिसताना पण ते वस्तू चांगली दिसते। आता ह्या 2-3 मण्यांतून धागा बाहेर काढल्यानंतर इथे एक गाठ मारायची आहे। गाठ मारल्यानंतर एकच गाठ बांधा, 2-3 गाठी बांधू नका। एक गाठ बांधल्यानंतर परत खालच्या 2-3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा
आता इथे मी धागा कट करून घेते। तर ही दीपमाळ आपली तयार झालेली आहे। तुम्हाला ज्या कलर कॉम्बिनेशनमध्ये ही माळ करायची आहे त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही करू शकता। केल्यानंतर खूप सुंदर आणि खूपच सुरेख अशी ही दिसते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा या नवरात्रामध्ये। आता ही आपण वॉलला लावून बघूया कशी दिसते ते। मोत्यांची दीपमाळ तयार झाल्यानंतर किती सुंदर दिसते ते बघा। ही दीपमाळ तुम्ही येणाऱ्या नवरात्राला घटाच्या बाजूला लावू शकता किंवा एरवी हॉलमध्ये वॉलपीस किंवा वॉल हँगिंग म्हणूनही आपण हे लावू शकतो। कुणाला गिफ्ट देण्यासाठीही ही माळ खूपच सुंदर आहे। तर तुम्हाला आजचा हा दीपमाळेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ सेव्ह करा, म्हणजे तुम्हाला तो मागे पुढे बघता येईल। आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक यू।